स्टुडंट्स, या अगोदरच्या भागामध्ये आपण काळ, काम आणि वेग यावर आधारित उदाहरणं बघितलेली आहेत. प्रॅक्टिस सेट 7.3 यामध्ये क्वेश्चन 1, 2, 3 आणि 4 फोर्थ जो आहे तो आपण आता घेणार आहोत. म्हणजे अगोदरच्या भागामध्ये जे पूर्ण प्रॅक्टिस सेट 7.3 त्याच्यामध्ये आहे, तसंच अगोदरचे प्रकरण जे आहे 1 to 7 जे चॅप्टर्स आहेत त्या प्रकरणांचे व्हिडिओज तसेच 8वी ते 10वी मॅथ्स 1 मॅथ्स 2 सर्व प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टडी ई मॅथ्स या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यास रोजच्या रेग्युलर व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील. चला तर मग आज आपण टाइम, वर्क, स्पीड यावर आधारित जो वर्ड सम आहे तो बघणार आहोत. शाब्दिक उदाहरण तुमचं किती आहे, पेज नंबर 40, सराव संच 7.3. तर यामध्ये काय म्हटलं, एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. तर तेच अंतर 7.5 तासात कापावायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. यामध्ये काय म्हटलंय त्यांनी पहा, अ कार इज विथ द स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर हवर, इट टेक्स 8 किती त्याच्याने किती लागतात 8 हवर्स. अ कार विथ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर हवर या वेगाने जर गेला तर इट टेक्स 8 हवर्स टाइम. देन व्हॉट इज द स्पीड ऑफ द कार इफ सेम डिस्टन्स इज कवर्ड विद इन द किती 7.5 हवर्स. 7.5 तासामध्ये किती वेळ लागेल असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. आता यामध्ये जर कोणत्या प्रकारचं व्हेरिएशन आहे ते बघण्यासाठी कोणकोणत्या 2 गोष्टी आपण घेणार आहोत बघा. त्याचं स्पीड दिलेलं आहे, स्पीड ही एक क्वांटिटी घेणार आणि दुसरी क्वांटिटी कोणती असणार आहे, हवर्स, तास, त्याचा वेळ, त्याला लागणारा वेळ. म्हणजे 2 क्वांटिटीज आपण घेणार, स्पीड ऑफ कार आणि दुसरा आहे इट रिक्वायर्स द टाइम. स्पीड ऑफ कार अँड टाइम, स्पीड आणि टाइम हे 2 गोष्टी आहेत. जर स्पीड वाढवलं तर साहजिकच टाइम कमी लागणार किंवा स्पीड कमी केला तर टाइम वाढणार. म्हणजेच काय झालं, इट इज द इनव्हर्स प्रपोर्शनली, म्हणजे दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. ते दोघं पण कसे आहेत, परस्परांना व्यस्त चरणाशी आहेत. ते यावरच आधारित हे उदाहरण आहे की यामध्ये किंवा तुम्ही विज्ञानात पण शिकलेला आहात की व्हेलॉसिटी जे आहे तर डिस्टन्स अपॉन टाइम याच्यानुसार पण जरी घेतलं तरी सुद्धा तुम्ही त्याची व्हॅल्यू काढू शकतात. परंतु हे जे उदाहरण आहे ते तुम्हाला इथे इनव्हर्स व्हेरिएशन वर अवलंबून असल्यामुळे इनव्हर्स व्हेरिएशनचा वापर करून काढायचा आहे. त्यामध्ये आपण हे करूया, त्याची स्पीड आणि टाइम यासाठी कन्सिडर करूया. लेट स्पीड ऑफ कार इज s and the time is required it is small t. s and t both are inversely proportional to each other. म्हणून इथे लिहिलं आपण there is inverse variation in speed and time. हे सेंटेन्स लिहिणं महत्वाचं आहे कारण ते म्हणजे कोणत्या प्रकारचं व्हेरिएशन आहे ते लिहिलं की त्या ह्याच्यानुसार ते उदाहरण सोडवायचं असतं. समजा कारचा वेग म्हणजे s आणि त्याला लागणारा वेळ म्हणजे स्मॉल टी आहे. वेग आणि वेळ यामध्ये व्यस्त चरण आहे. देयर इज अ इनव्हर्स प्रपोर्शनल, देअरफॉर एस इज इनव्हर्स. हे प्रपोर्शनचं साइन, इट इज अल्फा, पण इनव्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे आपण काय लिहिणार 1/t. डायरेक्ट असं तर एस डायरेक्टली प्रपोर्शनल टू नुसतं टी लिहिलं असतं, परंतु इथे काय आहे, व्यस्त चरण आहे. देअरफॉर इट इज डिनोटेड बाय एस इज डायरेक्टली न घेता आपण इथे बोलताना एस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टाइम किंवा 1/t. आता इथे आपल्याला कॉन्स्टंट फाइंड करायचे. वी हॅव टू फाइंड द कॉन्स्टंट अँड देअरफॉर काय करणार आपण, देअरफॉर एस इज इक्वल टू के इंटू 1/t. काय केले बा, इथे प्रपोर्शनचं साइन आहे त्याच्याऐवजी इक्वलचं साइन केलंय आणि कॉन्स्टंट घेतलंय. त्या प्रमाणात असतं ते. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहात की कॉन्स्टंट कसं काढायचं ते. म्हणजे आता आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची, तर इथे काय होणार, के 1 जा के आणि इथे
तिरकस गुणाकार केल्यानंतर एस इंटू टी. देअरफॉर एस इंटू टी इज इक्वल टू के. एस इंटू टी इज इक्वल टू के. के ची व्हॅल्यू फाइंड करायची. फर्स्ट आता काय म्हटलं त्यांनी, अ कार विथ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर्स. किती किलोमीटर आहे, ताशी वेग दिलाय 60 किलोमीटर पर आवर्स. इट टेक्स 8 आवर्स. आता इथे जो स्पीड आहे तो मी स्पीड घेतला 60 किलोमीटर आणि टाइम रिक्वायर्ड इज 8 आवर्स इज इक्वल टू के. इथे जर गुणाकार केला तर 8 सखम 48 आणि हा 0 म्हणजे 480. के ची व्हॅल्यू काय आली आपली 480. वी गेट द व्हॅल्यू ऑफ के इज 480. 480 एवढी त्याची व्हॅल्यू आली. आता आपल्याला फाइंड करायचंय. काय फाइंड करायचंय बघा, व्हॉट इज स्पीड व्हेन द सेम डिस्टन्स इज कव्हर्ड इन 7.5 आवर्स. अगोदरचे आहे ते किती तास आहेत, 8 तास आहे. आता आपल्याला काय करायचंय 7.5 आवर्स म्हणजे टाइम इज 7.5 आवर्स. 7.5 तास आहे. आता हे कशामध्ये बघा, फ्रॅक्शन मध्ये असल्यामुळे फ्रॅक्शन हे जे आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक असल्यामुळे त्याचं आपण कन्व्हर्शन अगोदर करूया. 7.5 घेऊन केलं तरी चालणार किंवा साधी सोपी पद्धत म्हणजे तेव्हा 7 दुणे 14 किंवा इथे घ्या 7 गुणिले 2 अधिक 1/2 म्हणजेच काय मिळालं 7 दुणे 14. 14 अधिक 1 किती झाले 15. 14 प्लस 1 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 15/2. म्हणजे आपण आता टाइम घेताना काय लिहिणार आहोत दॅट इज इक्वल टू 15/2. ते कसं आलंय ते करून दाखवले. 7 दुणे 14. 14 अधिक हा 1 अंशामध्ये 1 मिळवला म्हणजे किती झाले 15. 14 प्लस 1 दॅट इज 15/2. 7.5 तासांचं रूपांतर 15/2 किंवा 7.5. तसं न घेता 15/2 घ्या की तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जाणार. आता आपल्याला त्याचा वेग काढायचा आहे. मग त्यासाठी आपण काय घेणार, टाइम घेतलाय 15/2. वी हॅव टू फाइंड स्पीड सेम डिस्टन्स अँड व्हॉट इज द स्पीड म्हणजे एस फाइंड करायचा आहे आणि त्यासाठी लागणारा स्पीड आहे टी. आणि के ची व्हॅल्यू आहे किती घेतली आपण, के ची व्हॅल्यू 480. के ची व्हॅल्यू आहे 480. आता ती व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केली तर काय येणार आपल्याला एस इंटू टी इज इक्वल टू के. अगोदर फॉर्म्युला लिहून घेतला आपण. आता नाउ सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू. स्पीड जो आहे तो आपल्याला स्पीड फाइंड करायचा आहे. नंतर मग काय घेणार आपण टी. टीचा टाइम किती आहे पहा 7.5 चा आपण कन्व्हर्शन केल्यावर 15/2 इज इक्वल टू के ची व्हॅल्यू आहे 480. झालं. आपल्याला फाइंड करायचा एस. हा एस म्हणजे 5 नाही, इट इज द एस. एस फॉर स्पीड. स्पीड फाइंड करायची आपल्याला. आणि म्हणून आता पहा एस इज इक्वल टू इकडे राहू द्यायला इथे किंवा 480 इथे गुणाकारच्या ऐवजी भागाकार किंवा डायरेक्ट 2 ने मल्टिप्लाय करायचं 2/15 अशा पद्धतीने येईल. बघा एस इंटू 15/2 इज इक्वल टू 480. इथे अशा पद्धतीने तिरपा गुणाकार करून छेदाला 15 येणार आणि मग आपण त्याला साधा भाग द्यायचा आहे. आता 15 ला ते 2 ने तर काही डिवाइड होत नाहीये म्हणून आपण डायरेक्ट 15 ने 480 ला भाग देणार आहोत. 15 × 45 उरले 3 आणि 15 दुणे 30. इथे जर डिवाइड केलं तर काय येणार 32 येणार आणि 32 × 2 किती झाले 2 दुणे 4 आणि 3 दुणे 6 64. वी गेट speed is 64 kilometers per hour. It is the answer. काय आन्सर येणार पहा इथे पहा भाग दिला तर 15 × 45 उरले 3 15 दुणे 30 म्हणजे 32 आले इथे 32 × 2 32 दुणे 64 म्हणजे 64 किलोमीटर पर आवर. यामध्ये तुम्हाला आता एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की या गणिताचं उत्तर जे आहे ते 64 किलोमीटर पर आवर असंच आहे.
कोणत्याही फॉर्म्युलाने केलं तरी तेच उत्तर आहे. पुस्तकामध्ये मात्र प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. पुस्तकात तुम्हाला त्याचा आन्सर 4 किलोमीटर दिलेला आहे. इट इज रॉंग. काय आहे त्याच्यामध्ये? तिथे देयर इज अ प्रिंटिंग मिस्टेक अँड देअरफॉर द करेक्ट आन्सर इज द स्पीड ऑफ द कार इज s is equal to 64 किलोमीटर पर हवर. हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर या अशाच पद्धतीने जी बाकीची उदाहरणं आहे ती करायची आहेत. त्याच्यानंतर आपण पुढची उदाहरणं आहे ती बघूया. पुढचं एक एक्स्ट्रा उदाहरण घेऊया आपण. यामध्ये स्पीड आणि त्याला लागणारा कालावधी या दोघांचा पण समावेश आहे. फॉर एक्झाम्पल कसं घेतलंय पहा. अ व्हेकल ऑफ स्पीड 24 किलोमीटर पर हवर इन 6 hours. हाऊ मच टाइम फॉर जर्नी इफ स्पीड इज 72 किलोमीटर पर हवर. बघा एक वाहन आहे. वाहनाची जी स्पीड आहे त्याचा जो वेग आहे तो 24 किलोमीटर प्रति तास. एका तासाला 24 किलोमीटर असा वेग आहे. आणि हा जो आहे तो त्यांनी प्रवास केला तो 6 hours मध्ये केलेला आहे. तेवढंच अंतर कापायचं आहे. तर हाऊ मच टाइम किती वेळ लागेल तो प्रवास करण्यासाठी. व्हेन स्पीड इज 72 किलोमीटर. जेव्हा त्याचा वेग 72 किलोमीटर तासाप्रमाणे जर घेतला तर किती वेळ लागेल. म्हणजे 24 किलोमीटर प्रमाणे पर हवर प्रमाणे जर घेतलं तर 6 तास लागतात. पण तेच 72 किलोमीटर प्रमाणे घेतलं तर किती वेळ लागू शकेल. आणि म्हणून म्हणजेच काय झालं इथे त्याचा स्पीड वाढवलाय तर साहजिकच त्याला लागणारा कालावधी हा कमी असेल. देअरफॉर देयर इज अ इनव्हर्स व्हेरिएशन. त्यामध्ये काय आहे. देयर इज अ इनव्हर्स व्हेरिएशन इन स्पीड अँड द टाइम रिक्वायर्ड. वेग आणि वेळ यामध्ये व्यस्त चलन आहे. वेग आपण सपोज द स्पीड इज v घेऊया आणि त्याला लागणारा कालावधी म्हणजे टाइम इट इज डिनोटेड बाय t. देअरफॉर इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हटल्यानंतर v इज इनव्हर्स आहे. प्रपोर्शनचं साइन घेतलं 1/t घेतला आपण. k ची व्हॅल्यू काढायची म्हणजे स्थिरांक काढणार आहोत म्हणून v × t इज इक्वल टू k. आता त्यामध्ये आपण त्याची व्हॅल्यू ठेवूया. v जो वेग आहे तो आहे 24 किलोमीटर आणि हवर्स आहे 6 म्हणजे 24 × 6 इज इक्वल टू k. आता इथे जर एक भाग आहे जर केला आपण k ची व्हॅल्यू जर काढली तर 6 144 24 144 किंवा तिथे गुणाकार करा म्हणजे आपल्याला मिळाली k ची व्हॅल्यू. आता इथे k ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. स्पीड जो आहे स्पीड घेताना इथे बघ k इज इक्वल टू 144. स्पीड म्हणजे त्याचा v या अक्षराने घेतलेला आहे आपण. स्पीड आहे 72 किलोमीटर पर हवर आणि वी हॅव टू फाइंड हाऊ मच टाइम इज रिक्वायर्ड. दॅट इज वी हॅव टू फाइंड टाइम. म्हणजे हाच फॉर्म्युला आपण इथे घेणार. v × t इज इक्वल टू k. k ची व्हॅल्यू तिथे ठेवणार. v आहे 72 × t इज इक्वल टू k म्हणजे कॉन्स्टंट तो आपण काढलेला आहे तो आहे 144. देअरफॉर t इज इक्वल टू काय करणार आपण इथे गुणाकाराचं साइन येतं नंतर भागाकाराची क्रिया करणार आहोत. t इज इक्वल टू 144 भागिले 72 किंवा 144/72. इथे जर किती 2 आणि भाग जातोय म्हणजेच काय झालंय द टाइम रिक्वायर्ड इज किती 2 hours. 2 तास लागतील. त्याला लागणारा जो वेळ आहे तो किती वेळामध्ये जाणार 72 किलोमीटर प्रमाणे जर घेतलं तर अशा पद्धतीने बरोबर 2 hours लागतील. असे जे उदाहरण आहेत की त्याच्यामध्ये वेग आणि स्पीड दोघं पण जे एकमेकांशी संबंधित आहे ती उदाहरणं तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून सोडवा आणि पुस्तकातली जी काही आहेत उदाहरणं त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. याच्या पुढच्या भागामध्ये आपण नवीन प्रकरण जे आहे ते घेऊया. थँक्यू.